गट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासह इतर 8 मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। जालन्यातल्या आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या आमरण उपोषणाचा खरं तर तिसरा दिवस आहे। दरम्यान आपण जर पाहिलं तर मागील 2 दिवसापासून मनोज जरांगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकारकडनं त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही अशी माहिती आहे। तर दुसरीकडे अंबडचे तहसीलदार जे आहे विजय चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घ्यावा अशी विनंती देखील केलेली होती। तर आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे। खरं तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या मंडपामध्ये अनेक मराठा बांधव जे ते मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आमरण उपोषणाला बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागील 6 उपोषणामध्ये मनोज जरांगे पाटील हे एकटे उपोषण करत होते, मात्र यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सामूहिक उपोषणाचं आवाहन केलेलं होतं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण जर पाहिलं तर अनेक मराठा बांधव जे ते राज्यातल्या विविध ठिकाणाहून आंतरवली सराटीमध्ये जे आहे ते आमरण उपोषण करता बसलेले आहेत। काही मराठा बांधवाशी बोलण्याचं मी खरं तर दादा, तुम्ही कुठून आलात आणि किती दिवस झाले आमरण उपोषणावर बसले, काय मागण्यात? मी माळचंद्रा गावातून जालना जिल्ह्यातून आलेलो आहे। तिसरा दिवस आहे आजचा। तिसऱ्या दिवसापासून मी आमरण उपोषण करत आहे पाटलासोबत। जोपर्यंत पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण माग सोडणार नाही। खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही देखील उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे त्या मराठा बांधवांनी दिलेली आहे। आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज सरकारकडनं काही जरांगे पाटील यांच्याशी संवाद होतो का हे देखील बघणं महत्वाचं असतं।